नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे एपिसोड कितवा आपलं एपिसोड असणार आहे 58 58वा एपिसोड आपला असणार आहे. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करत असेल, पहिल्यापासून 28 नाही 58 पर्यंत तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यासोबत काय बनवायचं, तुम्हाला सेल्फ नोट्स बनवायचं आहे. तुम्हाला स्वतः नोट्स बनवायचं. हा बाबा हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एका वहीमध्ये नोटबुकमध्ये काय करायचं, लिहून घ्यायचं आहे जे इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि जे तुम्हाला माहिती नाहीये, त्याचं कॉन्सेप्ट तुम्हाला काहीच माहिती नाही अगोदरपासून, म्हणजे ते तर तुम्हाला 100% लिहून घ्यायचं आहे. ओके. चला मग आपण सुरुवात करणार आहे हा 58 एपिसोडचे. ह्याच्यामध्ये काय, आपण सक्सेसकडे कंटिन्युअली अभ्यास करत चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण नॅशनल हेल्थ मिशन मध्ये अंडरमध्ये येणारे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच कोण, समुदाय आरोग्य अधिकारी, ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणारे सर्व जे विद्यार्थ्यांसाठी काय आहे, आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूचा ही सिरीज असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण जे अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अनुसार ह्याची सगळी सिलेबस आपण काय करणार आहे, कव्हर करत जाणार आहोत. ओके. हे कम्प्लीट कशामध्ये, मराठीमध्ये राहणार आहे. मग आपण सुरुवात करणार आहे हा एपिसोडची. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, कमेंटमध्ये तुम्ही क्वेरी विचारू शकता आणि काही फीडबॅक देऊ शकता आणि शेअर करायचे. जे मित्रमैत्रिणी डीएमईआर डीएचएस आणि सीएचओ साठी तयारी करत असेल आणि नॉर्शिट पण तयारी करत असेल तर नर्सिंग फील्डमध्ये सर्वांना काय करायचे, आपले चॅनल फॉरवर्ड करायचं आहे. आणि त्याच्यासोबत अजून कोण, जे जेएनएम स्टुडंट आहे आणि बीएससीचं स्टुडंट आहे त्यांच्याकडे पण हे आपली चॅनलचे लिंक पोहोचवायचं आहे. चला मग त्याच्यानंतर काय करायचंय, सबस्क्राईब करायचे, त्याच्या नंतर हे ऐकून दाबायचं आहे. ओके. चला बस झाली एवढी. मग आपण करणार आहे सुरुवात 58व्या एपिसोड मधला. पहिली क्वेश्चन काय म्हणते बघूया. बघा, जे लास्ट कशामध्ये 56 एपिसोड मध्ये तुम्हाला काय बोलतो, एक क्वेश्चन देतो. काय होतं क्वेश्चन, पल्स पोलिओ इम्युनायझेशन कव्हर. ही पल्स पोलिओ इम्युनायझेशन आहे, हे कव्हर करते. म्हणजे बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, 0 ते 5 वर्षापर्यंत बच्चूंना, म्हणजे काय चिल्ड्रनला 0 to 5 मंथ्स. इथे इयर आहे, इथे मंथ्स आहे बरं का. इथे चिल्ड्रन म्हटलेलं आहे 1 to 5 इयर चिल्ड्रन, म्हणजे 1 ते 5 वर्ष आणि 0 ते 2 वर्षे अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, थोडक्यात पल्स पोलिओ इम्युनेशन बद्दल बघावं लागेल. त्याच्या अगोदर आपण बघूया कोण कोण बरोबर उत्तर दिलेलं आहेत. आपण फक्त एकदा चेक करूया. चला, कोण कोण उत्तर दिलेलं आहे बरोबर. पहिला दिलेलं आहे कोण, विशाल कांबळे, पल्स पोलिओ कव्हर 0 to 5. ओके. विशालने दिलेलं 0 to 5 इयर एज ग्रुप, ऑप्शन इज करेक्ट, बरोबर. आणि नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आन्सर ए, सुमय्या शेख IFS सप्लिमेंट पहा. बघा हे प्रवीणने कॉमेंट केलेले आहे. मी काय विचारलं होतं त्या लास्ट क्वेश्चन मध्ये, IFS सप्लिमेंट फॉर द प्रेग्नंट वुमन इज अ रेड कलर, पिंक कलर फॉर अ चिल्ड्रन, ब्ल्यू फॉर अ ॲडोलसंट. एकदम बरोबर. जशा पद्धतीने मी, मला वाटते 16व्या एपिसोड मध्ये जसं क्लिअरली 16वा का 18वा मध्ये क्लिअरली सांगितलं होतं बाबा, म्हणजे काय, जे मॉडेल मधलं काय पेजेस आणलं होतं बाबा ह्याच्यामध्ये, अशा प्रकारे ॲक्युरेटली तुम्हाला सांगितलं होतं. एकदम बरोबर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 0 to 5 इयर रिद्धी, हे पण बरोबर आहे. आणि वैष्णवी जाधव ए, प्रियंका ए आणि नितीन ए. मॅक्झिमम लोकांचं सगळ्यांचं कसं आहे उत्तर, सगळ्यांचं उत्तर एच दिलेलं आहे. तरी पण आपण एकदा बघून घेऊया पल्स पोलिओ इम्युनेशन बद्दल. कुठली आपण बघणार आहे, पल्स पोलिओ इम्युनेशन, PPI, पल्स पोलिओ इम्युनायझेशन. पल्स पोलिओ इम्युनायझेशन बद्दल आपण थोडक्यात बघूया. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, PPI. काय म्हणतो आपण, PPI. हे कधी आले, 1995 मध्ये आलेलं आहे. ओके, थोडं लक्षात आलं. त्याच्यामध्ये आपण पल्स पोलिओ इम्युनेशन मध्ये काय करतो, जे आपल्या देशात जेवढं मुलं आहेत, जे सिलेक्टेड मुलं, म्हणजे काय एज ग्रुपले आपण काय केलेले, सिलेक्ट केलेलं आहे, ह्या मुलाला एकत्र म्हणजे काय द्यायचं, आपल्याला वॅक्सिनेशन करायचं आहे. सायमल्टेनियसली म्हणजे एकत्र, सायमल्टेनियसली काय करायचं, वॅक्सिनेशन द्यायचं आहे. वॅक्सिनेशन. ओके. टू एंटायर म्हणा किंवा काय म्हणू शकतो, होल कंट्रीला. एंटायर किंवा होल कंट्रीला एकदम काय करायचं, आपल्याला वॅक्सिनेशन द्यायचं आहे कंट्री. ओके. त्याच्यामध्ये कव्हर किती करणार आहे, कव्हर ऑल चिल्ड्रन, बरं का. ह्याच्यामध्ये सर्व चिल्ड्रन कव्हर करणार आहे. ऑल चिल्ड्रन. एज ग्रुप काय असणार आहे चिल्ड्रनचं, यांची एज ग्रुप असणार आहे 0 to किती, 0 to 5 इयर, किती 0 to 5 वर्षापर्यंत यांचे एज ग्रुप असणार आहे. ओके, लक्षात आलं. आणि जे बच्चे आहेत, ओके, आपण सुरुवात कधी बर्थ पासून वॅक्सिनेशन देतो, जे रुटीन इम्युनेशन म्हणतो आपण, ह्याचा काही संबंध नसते पल्स पोलिओ इम्युनेशन मध्ये. आता समजा एक पेशंट असा आहे, त्याचं 2 डोस किंवा 3 डोस झालेलं, म्हणजे बच्चूचं 3 डोस झालेले आहे. कशा, कधी कधी बघा नॉर्मली गेलं तर
एकच मिनिट, कुठे गेलं आपलं हे पल्स पोलिओ इम्युनायझेशन आहे. आपण पोलिओ कधी कधी देणार आहे, पोलिओ वॅक्सिन आपण कधी कधी देणार आहे. आपण पहिली जे देणार आहे ॲट बर्थ देणार आहे, त्याच्यानंतर 6 वीकला देणार आहे. हे पहिलं झालं. टोटल आपण 5 देतो बरं का, 3 4 5 5 तुम्हाला उत्तरमध्ये सांगायचं आहे. पण मध्ये हे झालं ॲट बर्थ 6 वीक, आणि 6 वीक नंतर 10 वीक, 10 वीक नंतर 14 वीक. आता अजून एक राहिलं बूस्टर डोस. हे कधी देतो तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. बूस्टर डोस ओपीव्हीचं. ओके, 2 ऑप्शन देतो, एक 9 मंथ आणि दुसरं कुठली 16 to 24 मंथ. ओके, चला ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आपण पोलिओचे किती 5 डोस इथे देतो, ॲट बर्थ 6 वीक, 10 वीक, 14 वीक आणि एक बूस्टर डोस. बघा हे आपण देऊ द्या, म्हणजे काय म्हणायचं मला, ह्याचं आणि पल्स पोलिओ इम्युनेशनचा संबंध नाही. इन केस ऑफ तुम्ही 10th वीकमध्ये तुम्ही काय केलेलं आहे बाबा, वॅक्सिनेशन दिलेलं आहे पल्स पोलिओ इम्युनेशनचे. पण आता नेक्स्ट काय आलेलं आहे आपलं, सॉरी हे रुटीन इम्युनेशनमध्ये तुम्ही 10 वीकमध्ये दिलेलं आहे, आणि आपलं पल्स इम्युनेशन त्याच्यानंतर आलं. मग ह्याचं रिगार्डलेस म्हणजे काय, रुटीन इम्युनेशनचं काही संबंध नाही आहे आपल्याला. मग आपल्याला काय द्यायचं आहे, पोलिओ वॅक्सिन द्यायचं आहे. म्हणजे माझं म्हणणं असं म्हणायचं आहे बाबा, रुटीन इम्युनेशनमध्ये जेवढं आपण पोलिओ वॅक्सिन देतो जे तसंच कंटिन्यू ठेवायचं आहे. ही असणार आहे पल्स पोलिओ एक्सटर्नल, म्हणजे काय एक्स्ट्रा असणार आहे. लक्षात आलं का, म्हणजे ते पण द्यायचं, हे पण कंपल्सरी द्यायचंच आहे. ओके, चला हे झालं कवर ऑल चिल्ड्रन 0 to 5 year एवढं झालं. त्याच्यानंतर ही कसं असणार, रिगार्डलेस म्हणजे रिगार्डलेस काही संबंध नाही आहे, रिगार्डलेस ऑफ देअर प्रिव्हियस इम्युनायझेशन घेऊ द्या, काही पण करू द्या, आपल्याला संबंध नाही, आपण देणार म्हणजे देणारच. कशामध्ये, पल्स पोलिओ इम्युनायझेशनमध्ये. प्रिव्हियस इम्युनायझेशन स्टेटस आपल्याला काही हे नाहीये. ओके, रिगार्डलेस म्हणजे काय, आपल्याला काय घेणं नाही, आपण देणार म्हणजे देणारच. ओके, बघा ही काय पल्स पोलिओ इम्युनेशन काय, ही कॅम्पेन आहे बरं का. पल्स पोलिओ इम्युनेशन ही काय, ही कॅम्पेन आहे. मी सांगितलं होतं का तुम्हाला, कॅम्पेन प्रोग्राम हे सगळे, अजून कुठले मिशन हे सगळे. ओके, मला वाटतं सांगितलं नाही, ते पण आज बघून घेऊ आपण थोडक्यात. हे काय पीपीआय काय, ही कॅम्पेन असणार आहे. ओके, लक्षात आलं. ही कॅम्पेन म्हणजे काय, कॅम्पेन. आता कॅम्पेन ऐकलं तुम्ही, मिशन ऐकले, प्रोग्राम ऐकले, त्याचं मिनिंग माहिती आहे का तुम्हाला. बघा कॅम्पेन म्हणजे काय, याच्यामध्ये आपण फक्त एक डोस देणार आहे. म्हणजे काय, सिंगल वॅक्सिन डोस असणार आहे याच्यामध्ये. सिंगल वॅक्सिन काय असणार आहे, फक्त एक वॅक्सिन असणार आहे. आता पल्स पोलिओ इम्युनेशन मध्ये एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल कुठली, पल्स पोलिओ इम्युनेशन. ह्याच्यामध्ये आपण काय देणार आहे, फक्त ओरल पोलिओ वॅक्सिन देणार आहे. ह्याच्यासोबत दुसरी पण नाही, कुठली पण नाही देणार. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, कॅम्पेन म्हणतो. सिंगल वॅक्सिन इज गिवन. सिंगल वॅक्सिन इज गिवन, त्याच्यामध्ये फक्त आपण एक वॅक्सिन देणार आहे. एक्झाम्पल कुठली, पल्स पोलिओ इम्युनेशन. हे झालं. त्याच्यानंतर अजून कुठली प्रोग्राम येते आपला, प्रोग्राम म्हणजे काय, ही एक कसं असणार आहे, लेंदी असणार आहे. लेंदी ड्युरेशन मध्ये ही पार पडणार आहे. ही कसं असणार आहे, लॉंग ड्युरेशन. कसं असणार आहे, लॉंग ड्युरेशन असणार आहे. म्हणजे काय, खूप दिवस चालणार आहे ही प्रोग्राम. आणि मेनी वॅक्सिन गिवन, ह्याच्यामध्ये आपण भरपूर वॅक्सिन देतो. ओके, मेनी वॅक्सिन गिवन. मेनी वॅक्सिन गिवन म्हणजे काय, आपण भरपूर वॅक्सिन देणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. एक्झाम्पल कुठली, युपीआय नाही बरं का, UIP. युपीआय म्हणजे आपलं फोनपेचं झालं. फोनपे, गुगल पे हे सगळं युपीआय. UIP युनिव्हर्सल. UIP म्हणजे काय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. हे काय प्रोग्राम, हे झालं एक्झाम्पल. ओके, ह्याच्यामध्ये आपण कधी सुरू झाले, 1985 मध्ये. 19 नोव्हेंबर 1985 मध्ये ही सुरुवात झालेला आहे. कुठली, आपला UIP, कुठली, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आपल्या देशामध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवा. ओके, अजून काय म्हणू शकतो, हे झालं कॅम्पेन झालं, प्रोग्राम झालं. अजून एक राहिलं मिशन म्हणजे काय, गोल असते. हे झालं की माझं काम संपलं. ओके, याला काय म्हणतो आपण, शॉर्ट किंवा अजून काय म्हणू शकतो, फिक्स्ड ड्युरेशन. मला काय करायचं, पुण्यापासून मुंबईला जायचं आहे, हे माझं मिशन आहे. तिथपर्यंत पोहोचलं की माझं मिशन संपलं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, एक्झाम्पल कुठली, सगळ्यांना माहिती आहे कुठली, MI म्हणजे मुंबई इंडियन्स नाही का, ठीक आहे. मिशन इंद्रधनुष्य त्यांचं एक काय होतं, आता एक्सटेंड केलेलं बरं इंद्रधनुष्याला एक्सटेंड केलेलं आहे, तरी पण हे काय मिशनच आहे. म्हणजे त्यांचं स्टार्टिंगला आणल्यावर जे बच्चे होते 0 to 2 years आणि जे प्रेग्नेंट वुमन सर्वांना एकत्र कव्हर करून टाकायचं होतं थोडी शॉर्ट टाइम मध्ये. त्यांचं फिक्स टाइम होतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, मिशन आपण म्हणणार आहे. हे कधी आले, 25 डिसेंबरला. 25 डिसेंबर 2000 कधी, 2014ला. लक्षात ठेवा, विचारू शकते.
ओके, ह्याच्याबद्दल आपण एवढं बघितलं. आपलं पल्स पोलिओ इम्युनायझेशन बद्दल अजून काय बघायचं आपल्याला? या पल्स पोलिओ बद्दल काय काय बघितलं आपण. सायमल्टेनियसली एकत्र आपण देणार आहे कव्हर किती करणार आहे, 0 ते 5 वर्षापर्यंत जे सर्व मुलं आहेत त्यांना आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर रिगार्डलेस म्हणजे काय, जे रुटीन इम्युनेशनचा काही संबंध नाही तरी पण आपण काय पल्स पोलिओ इम्युनेशन इथे देणार आहे. आणि हे काय, ही कॅम्पेन असणार आहे, ही प्रोग्राम नाही बरं का. पल्स पोलिओ इम्युनेशन ही प्रोग्राम नाही, ही कॅम्पेन आहे. ही खूप वेळा म्हणजे काय 2-3 वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, स्टार मार्क करून तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, हे कसं पद्धतीने चालतं हे पण आपण बघूया. PPI पल्स पोलिओ इम्युनेशन जे पहिला दिवस असतो रविवार असतो. ओके, ही कसं चालणार आहे, ही चालणार आहे 3 दिवस चालणार आहे 3 दिवस. त्याच्यामधलं जे पहिला दिवस असतो फर्स्ट डे. ओके, फर्स्ट डे याला आपण काय म्हणणार आहे, बूथ वॅक्सिनेशन. काय असणार आहे, बूथ वॅक्सिनेशन. जसं पद्धतीने जे इलेक्शन टाइमला बूथ बनवलेलं असते. बूथ म्हणजे काय, जे एक सिलेक्टेड एरिया असते. हा बाबा एक्झाम्पल कुठली आपली प्रायमरी शाळामध्ये इलेक्शन होते, त्याला आपण काय बूथ बनवतो. बूथ म्हणजे काय, सगळ्यांनी यायचं तिथे येऊन काय करायचं, वॅक्सिनेशन नाही वोटिंग करायचं. म्हणजे काय, जे फिक्स एरिया म्हणजे काय, जे प्लेस तिथे येऊनच आपल्याला काय करावं लागेल, वोटिंग करावं लागेल. जशा पद्धतीने आपण पण इथे काय बूथ केलेलं आहे कशाची, वॅक्सिनेशनचे. म्हणजे आपण सगळे सेटअप लावणार तिथे वॅक्सिनेशनचे आणि सगळे लोक येणार आणि वॅक्सिन घेऊन जाणार. म्हणजे काय, ही आपलं असणार आहे बूथ. हे कधी, ही फर्स्ट डे आपण करणार आहे. त्याच्यानंतर राहिलेले 2 दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, मग ही आपलं काय, जे राहिले आता आपण काय त्यांचा पाठीमागे पडणार. म्हणजे काय, जे आपण डोर टू डोर जाणार, डोर टू डोर वॅक्सिनेशन. आता पहिल्या दिवस काय केलं आपण, जे येतील म्हणजे जे येणार आहे आपल्याकडेच येणार, पण दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्याकडे जाणार. ओके, हे लक्षात ठेवा. फर्स्ट डे आणि सेकंड आणि थर्ड डे मध्ये आपण अशा पद्धतीचे काय करणार आहे, ही पल्स पोलिओ इम्युनेशन राबवणार आहेत. ओके, हे प्रिन्सिपल कसं असणार आहे, ह्याचं प्रिन्सिपल, याचे प्रिन्सिपल पीपीआयचे, प्रिन्सिपल ऑफ पीपीआय लिहू का, प्रिन्सिपल ऑफ पीपीआय याचे कसं असणार आहे, मॉपिंग अप. मॉपिंग म्हणजे लक्षात आलं का, हे मॉप करून घे, ते मॉप करून घे. मॉपिंग अप म्हणजे एकत्र क्लीन करून टाकणे. आता समजा, आता मॉपिंग म्हणजे काय, जे आपण टेबलवरती काय तर असतं आपण काय करतो, मॉपिंग म्हणजे एकत्र टेबलला क्लीन करून टाकतो. जसं पद्धतीने ही पल्स पोलिओ इम्युनेशन असं आहे, आपण एकत्र देशामध्ये देऊन टाकतोय. म्हणजे काय, एकदम क्लिअर. ओके, लक्षात आलं का. म्हणून मला 3 दिवस राबवणारी ही पल्स पोलिओ इम्युनेशन काय, ही कॅम्पेन आहे. ओके, मॉपिंग अप लक्षात ठेवा. ओके, याची मिनिमम डोस किती असणार आहे, मिनिमम डोज ऑफ पोलिओ किती, आपण जस्ट बघितलं किती, 5. आणि ते पण सांगितलं बूस्टर डोज कधी द्यायचे तुम्हाला कमेंट सांगायचं आहे. ओके, 5 डोज असणार आहे बरं का, एवढं लक्षात आलं. आणि हे पल्स पोलिओ इम्युनेशनची फर्स्ट राऊंड हे पण सांगू का, फर्स्ट राऊंड ऑफ PPI एकदम स्टार्टिंगला कधी सुरुवात केली ह्यांनी, जे फर्स्ट राऊंड झालं. फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट डोज कधी, 9 डिसेंबर 1995 मध्ये सुरू झाले. आता हे 1 वीक नंतर म्हणजे काय, 4 आठवड्यानंतर परत आपण सेकंड डोस देणार. ते कधी होणार, 20 जानेवारी 1995 का नाही, बदलले वर्ष इथे. ओके, ही पहिली डोज असणार, ही सेकंड डोज. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. मग आपलं क्वेश्चन काय होतं, पल्स पोलिओ इम्युनेशन किती म्हणजे बच्चूंना किती वर्षापर्यंत कव्हर करणार आहे. 0 ते 2 वर्ष होतं का, नाही, एकदम चुकीचं आहे. 1 to 5 वर्षापर्यंत होता, पण ऍट बर्थ पासून होतं. इथं 1 वर्षापासून गेलेलं हे पण रॉंग. आणि इथे 0 to 5 एकदम बरोबर, पण मंथ आहे आपण काय म्हटलं होतं, इयर मध्ये आपण कव्हर करणार आहे, हे पण गेलं रॉंग. आणि पहिला ऑप्शन राहिला आपलं 0 to 5 इयर चिल्ड्रन. मग आपलं उत्तर एकदम बरोबर कुठले असणार आहे, जे पहिले ऑप्शन मध्ये दिलेले 0 to 5 इयर चिल्ड्रन, हे आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आपण एवढं बघितलं, आपलं उत्तर ऑलरेडी भेटलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जायचं आहे. त्याचा अगोदर काय, ओके, हे द्यायचं बरं का तुम्हाला ओपीवीचं कमेंटमध्ये. ओके, हे पोलिओ ओरल पोलिओ वॅक्सिन हे कसं आहे, हे बायोवॅलंट आहे. त्याच्यासोबत अजून कुठली देतो आपण, IPV इन ऍक्टिव्ह पोलिओ व्हायरस. ओके, चला हे झालं पल्स पोलिओ इम्युनेशन बद्दल. हे काय, 2 बूंद जिंदगी की, हे पण लक्षात ठेवा. जे आपण ओरल पोलिओ वॅक्सिन देणार आहे, किती, 2 ड्रॉप्स देणार आहे, रूट असणार आहे ओरल, हे पण लक्षात ठेवा. अजून काय म्हटलं, ऑब्जेक्टिव्ह एरिडिकेट द पॉलिओमायलायटिस. ओके, इंटरप्टचा म्हणजे पोलिओ ट्रान्समिशनला अडथळा निर्माण करायचा आपल्याला. प्रोडक्ट एव्हरी चाइल्ड मेंटेन पोलिओ फ्री स्टेटस. आपण फ्री कधी झालं, 2014 पासून आपण फ्री झालेलो आहे इंडियामध्ये. कधी, 2014 पासून. ऑलरेडी मी तुम्हाला तारखे वगैरे सगळं सांगून ठेवलेलं आहे. ओके, 0 to 5 इयर्स एकदम बरोबर. अजून काय म्हणू शकतो, ओके, ह्याच्यामध्ये खूप चुका होतात बरं का AI-मुळे. आपण AI-चा फायदा घेतो पण ते आपल्याला. ओके, चला, ऑल चिल्ड्रन 0 to 5 इयर झालं, कोल्ड चेन हे झालं. अजून काय म्हणतो इम्पॉर्टंट काय, माइल्ड फिवर काय असलं की आपण देतो. ओके, अचिव्हमेंट काय,
आपण 2014 मध्ये फ्री झालेला आहे. ओके, चला. हे काय फिक्स्ड बूथ आहे, होस्ट हाऊस आणि हे ट्रान्सिट पॉईंट आणि ट्रान्सिट पॉईंट म्हणजे ज्या दिवशी आपण कधी म्हटलं फर्स्ट डे बूथ ही वॅक्सिनेशन देणार आहे, आपण कुठे कुठे ही सेटअप घेणार आहे, स्कूलमध्ये, अंगणवाडी सेंटरमध्ये आणि बस स्टॉपमध्ये, रेल्वे स्टेशनमध्ये आणि कुठली पण पब्लिक प्रॉपर्टी जिथे खूप भरपूर लोक गोळा होतात, म्हणजे काय संख्या भरपूर असतात तिथे, म्हणजे काय इझिली आपल्याला ॲसेसेबल असते बाबा जास्त मुलांना एकत्र वॅक्सिनेशन करण्याची. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण मारूया कल्टी. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अर्ली फाइंडिंग, म्हणजे खाली दिलेले जे एकदम आपल्याला पहिला फाइंडिंग भेटणार आहे. अर्ली फाइंडिंग, अ नर्स शुड एक्सपेक्ट, म्हणजे काय आपल्याला एक्सपेक्ट करायचे टू ऑब्झर्व इफ अ पेशंट वेअर टू डेव्हलप थ्रोम्बोफ्लेबायटिस. फ्लेबायटिस नाही बरं का, त्याच्यासोबत थ्रोम्बो पण आहे. फ्लेबायटिस म्हणजे काय इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन ऑफ वेन, पण इथे काय दिले थ्रोम्बो म्हणजे काय थ्रोम्बस म्हणजे काय क्लॉट फॉर्मेशन होणार आहे. फॉलोविंग अन इंट्रावेनस इन्फ्युजन, म्हणजे काय इंट्रावेनस इन्फ्युजन IV केटर किंवा ब्रेनूला आपण लावलेलं आहे. पण आता समजा जे आपल्या नर्सला पटकन आपल्याला लक्षात यायला पाहिजे बाबा काय ही पेशंटला काय झाले, थ्रोम्बोफ्लेबायटिस झालेले, जो कुठली फाइंडिंग आपल्याला दिसल्यावर आपण म्हणणार आहे की तेच आहे. ओके, म्हणजे काय आपलं एक्सपेक्ट. बघा काय म्हटलेलं आहे, मोटलिंग. मोटलिंग म्हणजे काय एकदम मऊ असते बघा, मराठीमध्ये आपण काय म्हणतो मऊच म्हणतो ना, मोटलिंग. आणि कूल म्हणजे काय थंड थंड असं लागणार. आणि ते काय एर्थिमा आणि हीट. एर्थिमा म्हणजे काय रेडनेस. एर्थिमा म्हणजे काय रेडनेस होणार आणि गरम होणार जे साईट. आणि लिकेज ऑफ द फ्लुइड अँड नमनेस, म्हणजे काय फ्लुइड लीक होणार तिथे सराउंडिंग आणि नंबनेस होणार. आणि चौथामध्ये काय म्हटलेलं आहे फेलोर आणि स्वेलिंग होणार आणि फेलोर होणार, म्हणजे काय थोडी कलर बदलणार आहे. ओके, मग आपण पहिलं थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे काय समजून घेऊया. कुठली थ्रोम्बोफ्लेबायटिस, फ्लेबायटिस. फ्लेबायटिस म्हणजे सर्वांना माहिती आहे काय, इन्फेक्शन ऑफ इन्फ्लामेशन ऑफ द ब्रेन. इन्फ्लामेशन ऑफ वेन, पण त्याच्यामध्ये थ्रोम्बस आहे, म्हणजे काय विथ अ क्लॉट फॉर्मेशन. इथे काय झालेलं आहे, क्लॉट फॉर्मेशन झालेलं आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतो, थ्रोम्बस. लक्षात ठेवा, इथे मी डायग्राम दाखवतो. म्हणजे जसं आपलं नॉर्मल वेन होतं त्याच्यामध्ये काय क्लॉट फॉर्मेशन झालेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो थ्रोम्बोफ्लेबायटिस. ही काय ही कॉम्प्लिकेशन आहे कशाची, IV थेरपीचं. कॉम्प्लिकेशन ऑफ IV थेरपी. कॉम्प्लिकेशन ऑफ IV थेरपी. IV थेरपीचं काय हे ही असणार आहे काय कॉम्प्लिकेशन. ओके, मग आपल्याला लवकर काय दिसणार आहे, अर्ली साईन. जे अर्ली साईन कुठली दिसणार आहे आपल्याला. ओके, अर्ली साईन मध्ये जे पहिलं दिसणार आहे आपल्याला रेडनेस. आपण रेडनेस मधला काय म्हणतो, ओके आता जस्ट आपण बघितलं कुठली एर्थिमा. ओके, रेडनेस आपल्याला दिसणार आहे कुठे, अलॉंग विथ वेन. ते वेन सोबतच आपल्याला कम्प्लीट रेडनेस दिसणार आहे. ओके, त्याच्यानंतर लोकल वार्मथ, म्हणजे काय थोडी गरमी वाटणार आहे आपल्याला नाही जिथे साईट म्हणजे इन्फेक्शन वगैरे झालेलं, म्हणजे काय थ्रोम्बोफ्लेबायटिस झाले तिथे लोकल वार्म. अजून काय म्हणू शकतो आपण, हीट, गरमी. इथे गरमी वाटणार आहे. ओके, कुठे ॲट IV साईट पाशी. IV साईट पाशी काय होणार आहे, थोडी गरम लागणार आहे आपल्याला. कशासाठी, इथे इन्फ्लामेशन झाले ना. ओके, त्याच्यानंतर काय वाटणार आहे, त्याच्यानंतर ज्या साईटमध्ये पेन दिसणार आहे आणि पेन और टेंडरनेस आपल्याला दिसणार आहे. टेंडरनेस आणि कुठे पाल्पेशन. आपण पाल्पेशन केलं की तिथे काय होणार आहे, त्याला पेन दिसणार आहे. ओके, आपण थ्रोम्बोफ्लेबायटिस बद्दल एवढं बघितलं. बस चला आता MCQ कडे आपण मारूया कल्टी. चला बघा काय म्हणते, पहिली ऑप्शन मध्ये काय म्हणते बघा, मोटलिंग आणि कूलनेस. आपलं कूलनेस होत आहे का नाही, का इन्फ्लेमेशन आहे ह्याच्यामध्ये गरम असणार आहे. आपण जस्ट बघितलं मॉटलिंग मध्ये कसं मऊ होतं, तर टेंडरनेस असणार आहे. इथे नेक्स्ट काय म्हणता येईल, कूलनेस असणार आहे का नाही. आपण तर बघितलं हीट असतो. मग आपण काय करूया, याला एकदम बंद करून टाका, म्हणजे काय आपलं उत्तर ही नसणार आहे. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, लिकेज ऑफ द फ्लुइड अँड नमनेस, म्हणजे काय लिकेज ऑफ द फ्लुइड जे वेन मध्ये. ओके, जे वेन मध्ये हे वेन समजा आता मी ब्रॅन्युला घेतो. ब्रॅन्युला काय केलं आपण इन्सर्ट केलेलं आहे, पण ते काय केलेलं आहे, जे ब्रॅन्युला आहे जे इकडे आले, म्हणजे कसं पद्धतीचे असं आले. आता तुम्ही फ्लुइड लावल्यावर इथे सगळे काय होणार, इथे जे फ्लुइड थांबणार, त्यालाच आपण काय म्हणतो आपण. ओके, आपण म्हणणार आहे काय बघा इथे जे वेन मध्ये जायला पाहिजे होतं जे साईडला आलं, तर आपण काय पाणी थांबणार आहे, म्हणजे काय इनफिल्ट्रेशन आपण म्हणणार आहोत. ओके, एवढं लक्षात आलं.
लिकेज ऑफ अ फ्लूइड अँड नमनेस, याला आपण काय म्हणतो, इन्फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन. ओके, ते पण दाखवतं, एक आणलो मी इमेज. आणि चौथा काय म्हटलेलं आहे, पॅलर आणि स्वेलिंग. स्वेलिंग पण ह्याच्यामध्ये नसतो, ह्याच्यामध्ये पेल स्किन असतो. हे पण कशामध्ये, इनफिल्ट्रेशन मध्ये आपल्याला दिसतो स्वेलिंग, कारण इथे पाणी थांबले. ओके, आता समजा मला आयव्ही कॅनल लावले, तुम्ही चुकीचं लावले, मग आता तुम्ही फ्लुइड चोरताय, मग इथे सगळीकडे काय होणार आहे, इथे स्वेलिंग होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं का. मग राहिलं कुठलं आहे, एर्थिमा आणि हीट. हीट बरोबर होतं का, येस. जे साईटमध्ये काय हीट वाढलत होते, हीट म्हणजे काय, थोडी वाम वाटत होता लोकल एरियामध्ये. आणि एर्थिमा म्हणजे काय, रेडनेस दिसले का तुम्हाला, येस, याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे रेडनेस. मग आपलं उत्तर कुठली जाणार आहे, दुसरी उत्तर एकदम आपलं बरोबर जाणार आहे. ओके, चला थ्रोम्बोफ्लेबिटिस बद्दल अजून एक थोडक्यात बघूया. थ्रोम्बोफ्लेबिटिस काय, इन्फ्लेमेशन ऑफ द वेन विथ ब्लड क्लॉट फॉर्मेशन. आणि ह्याच्यामध्ये कुठली, सुपरफिशियल थ्रोम्बोफ्लेबिटिस झालं, आणि क्लॉट इन सुपरफिशियल वेन. आणि ही डीप वेन मध्ये काय, डीव्हीटी. डीव्हीटी खूप वेळ विचारलेलं बरं का, नॉर्मल वेन असं असणार आहे, आणि क्लॉट झाला तर असा अडथळा निर्माण येणार आहे. कॉजेस बघा, इमोबिलिटी, प्रेग्नन्सी, ओबेसिटी, स्मोकिंग, ओसीडी, आणि व्हेरिकोज वेन असेल तर कॉम्प्लिकेशन, पल्मोनरी एम्बोलिझम, आणि पोस्ट ट्रॉम्बॅटिक सिंड्रोम. आणि साइन अँड सिम्पटम्स मध्ये काय काय दिसणार आपला, रेडनेस, टेंडरनेस, आणि ते काय होतं, आपण त्याच्यावर लाईन मारलं का. ओके, हार्ड आणि कोड लाईक, एकदम हार्ड दिसणार आहे ज्यावेळी वेन. डीव्हीटी मध्ये लेग स्वेलिंग, पेन आणि स्किन दिसतो. याच्याबद्दल डायग्नोसिस, डॉप्लर अल्ट्रासाउंड, डीईटीमर टेस्ट, अँटीकोगुलंट ट्रीटमेंट, आणि ते काय, कॉम्प्रेशन स्टॉकिंग. ओके, त्याच्याबद्दल झालं थ्रोम्बोफ्लेबिटिस. आता इन्फिल्ट्रेशन. इन्फिल्ट्रेशन मध्ये काय होतं, आयव्ही फ्लुइड्स लीक इनटू सराउंडिंग टिश्यू. जशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं होतं, इथं आपण लावलेलं आहे, पण इथे वेन बाहेर जाऊन इथे सगळीकडे थांबलेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो, इनफिल्ट्रेशन सराउंडिंग. म्हणजे काय, जे वेन सोडून दुसरीकडे थांबणार आहे जे फ्लुइड, त्याला आपण काय म्हणतो, इनफिल्ट्रेशन. ओके, इथं पण तेच झालेलं आहे, इथं पण तेच आहे. ओके, साईन काय काय दिसणार आहे, स्वेलिंग दिसणार आहे, इथे पाणी असल्यामुळे सगळीकडे थंड थंड होणार आहे. कूल आणि पेल स्किन दिसणार आहे, पेन ऑर डिस्कम्फर्ट असणार आहे, टाईट ऑर हार्ड स्किन असणार आहे, स्लो ऑर स्टॉप्ड आयव्ही. बघा, त्यावेळी आपल्याला काय करायचं, स्टॉप द आयव्ही कॅन्युला, रिमूव्ह द कॅन्युला, एलिव्हेट द लिम्ब. जिथे आपण लावलेलं आहे स्वेलिंग वगैरे आले, त्याला थोडी वरती ठेवायचं, म्हणजे काय, इझिली मूव्ह होऊन जाते ड्रेन. म्हणजे काय, ग्रॅव्हिटी अनुसार आपले तर कोल्ड ऑर वॉर्म कम्प्रेस लावू शकता. आणि HCPला म्हणजे काय, हेल्थ केअर प्रोडक्टला आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. अजून काही प्रिव्हेन्शनसाठी मॉनिटर करायचे रेग्युलरली, आणि यूज प्रॉपर कॅन्युला साईज. असं नाही की बच्चूला मी काय करतो, 20चं टाकतो किंवा 22चं टाकतो, हे चुकीचं आहे. म्हणजे काय, जे अकॉर्डिंग टू एज जेवढं साईज बसते तेवढा, म्हणजे 24 असे आपल्याला काय गेज ते काय आपल्याला ब्रेनला लावायचं आहे. ओके, शेक्युर द कॅन्युला प्रॉपरली, एकदम प्रॉपरली आपल्याला शेक्युर करायचं. असं की नाही माझ्याकडे एकच काय कायनोप्लास्ट मी एवढंच लावतो, असं नाही करायचं. ओके, चला, हे झालं इनफिल्ट्रेशन. आता नेक्स्ट काय उत्तर आपल्याला भेटलेलं ना. ओके, कुठली, दुसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट काय, जे डीएमआर साठी तयारी करताय, आपण कालच काय केलेलं आहे, काल एक व्हिडिओ टाकलाय डीएमआर अपडेट बद्दल. एक्झाम कधी पण होऊ शकतो. आपलं CHOचं एक नोटिफिकेशन कसं आलं, अचानक आलं. जसं पद्धतीने काय, आपलं डीएमआरचा पण वेकेन्सी खूप चान्सेस आहे बाबा 2-3 महिन्यात येण्याची, बरं का. आणि ते आपलं हिवाळी अधिवेशनमध्ये पण चर्चा झालेला आहे. आणि काय, डीएमआर 2023च्या ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, पेपर अनालिसिस कम्प्लीट, म्हणजे काय, सगळी PYQ जे PYQ होते, म्हणजे किती 2 दिवसात 6 शिफ्टमध्ये पेपर झाले, ते सर्व आपण काय नर्सिंगचे MCQ कव्हर केलेलं आहे. म्हणजे आपलं कॉन्सेप्ट आपण बघितलेलं आहे, ते पण आपल्या मराठीमध्ये तुम्हाला सगळं बघून घ्यायचं आहे. आणि DHSचं पण सगळे शिफ्टचे काय केलेलं आहे, पेपर अनालिसिस ऑलरेडी केलेलं आहे, ते पण बघून घ्या. आणि आपलं 2023 मध्ये झालेलं आहे CHO म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचे, ते पण PYQ आपण अनालिसिस केलेले आहे. सगळी मराठीमध्येच आपली चॅनल कम्प्लिटली मराठीमध्ये तुम्हाला गाईड करणार आहे आणि सगळी कॉन्सेप्ट सांगणार आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, 1 टीस्पून काय म्हणते, 1 टीस्पून इक्वल टू, एक काय टीस्पून आहे जे इक्वल टू किती ml मध्ये दिलेले आहे, 15 ml होते, 1.5 ml होते, 1 ml होते का 5 ml होते, असं विचारलेलं आहे. मग आपल्याला बघावं लागेल काय, ते टीस्पून बद्दल. बघा, हे इक्वलंट थोडी, ते इक्वलंट आहे, काय म्हणतो त्याला आपण, इक्वलंट व्हॅल्यूम. इक्विलंट व्हॅल्यूम जे कन्व्हर्जन थोडं आपल्याला बघावं लागेल. व्हॅल्यूम कन्व्हर्जन हे इम्पॉर्टंट आहे. कुठली 5 ml चे, 15 ml चे, 500 ml चे आणि 30 ml चे, एवढी इम्पॉर्टंट आहे, जेवढे आपण बघूया. कलर. ओके, इक्विलंट व्हॅल्यूम हे झालं. ते आपण पहिला बघूया. पहिला कुठली, 1 ml. हे 1 आहे बरं का. 1 ml. 1 ml म्हणजे काय, 1 cc. हे सगळ्यांना माहिती आहे, 5 cc किंवा 10 cc आहे, आपण म्हणतो ना, ते काय आपण cc पण म्हणतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे 15 ड्रॉप्स. ओके, याच्यामध्ये किती असणार आहे, 15 ड्रॉप्स.
आणि अजून काय म्हणू शकतो 15 GTT. ओके, अजून काय म्हणू शकतो 15 मिनिम. 15 मिनिम हे सगळे इक्वल आहे बरं का. 1 ml म्हणजेच 1 cc, 15 ड्रॉप्स आणि 15 GTT आणि 15 मिनिम एवढं आपण म्हणतो 1 ml बद्दल. आणि नेक्स्ट आहे आपलं 5 ml. 5 चांगलं लिहितो बरं का, चांगले 5 ml. 5 ml मध्ये काय काय 5 ml असणार आहे 1 टीस्पून. काय 1 टीस्पून असणार आहे. अजून आपण कशा पद्धतीने स्मॉल टी ने प्रेझेंट करतो. अजून काय TSP म्हणून पण आपण लिहितो बरं का, पी टीस्पून साठी. म्हणजे किती असणार आहे ही 5 ml असणार आहे. एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर 15 ml. 15 ml म्हणजे काय ही असणार आहे 1 टेबल स्पून बरं का. हे काय टेबल स्पून, ही टेबल स्पून असणार आहे. ह्याला आपण कॅपिटल टी मध्ये म्हणजे काय डिनोट करणार आहे. त्याला आपण TBSP म्हणून पण लिहितो बरं का, TBSP. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर काय 5 15 30 ml. 30 ml आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे 1 फ्लुइड ओन्स. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओजंट, O2 नाही बरं का, हे जट आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि जे पॉईंट आहे, 1 पॉईंट लावा, 2 पॉईंट NS चे 2 पॉईंट लावा, RL चे 3 पॉईंट लावा. हा, हे खरं तर पॉईंट नाही बरं का, ते काय पिंट आहे. काय जे पिंट आहे, एक 500 ml ला आपण 1 पिंट म्हणतो आणि 100 लिटरला 100 लिटर नाही 100 ml ला 1 लिटर म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, 1 लिटर. अजून काय 1 लिटर म्हणजे 10 DL. DL म्हणजे डेसी लिटर, डेसी लिटर. ओके, अजून काय म्हणतो 1 क्वार्ट पण म्हणतो आपण. ओके, एवढी मला वाटतं बस. चला आता नेक्स्ट आपल्याला विचारलं काय होतं 1 टीस्पून इक्वल टू. टीस्पून कुठे आहे बघा, हे झालं 15 ड्रॉप्स टीस्पून येत आहे. किती 5 ml. मग आपलं उत्तर कुठले 5 ml वाला उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे 15 ml. 15 ml ला काय होतं 15 ml ला 1 टेबल स्पून होता बरं का, 1 टेबल स्पून होता. मग इथे काय विचारलं आपल्याला टीस्पून 1.5 नाही, 1 ml ला 1 cc म्हणत होतो आपण. काय अजून काय 15 GTT, 15 ड्रॉप्स. पण हे असणार आहे का नाही. मग आपलं उत्तर जाणार आहे चौथा 5 ml एकदम बरोबर असणार आहे 1 टीस्पून मध्ये. ओके, चला एवढं लक्षात आलं. अजून काय ओके, ह्याच्यामध्ये तेवढी इन्फॉर्मेशन नसणार टीस्पून आणि टेबलस्पून कन्वर्जन. ओके, 1 TSP म्हणजे 5 ml, 1 TBSP म्हणजे 15 ml. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर 48 आवर्स, 48 तासानंतर बघा काय झालं 48 नंतर सक्सेसफुल फ्लूइड रिससिटेशन. म्हणजे काय आफ्टर 48 नंतर सक्सेसफुली फ्लूइड रिससिटेशन केलेलं आहे. पेशंट कुठले बर्न विक्टिम आहे, कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय. बघा जे बर्न पेशंट आहे त्यांचं काय झालेलं आहे आफ्टर 40 तासानंतर कळलं काय केलेलं आहे, सक्सेसफुली फ्लूइड रिससिटेशन केलेलं आहे. फ्लूइड रिससिटेशन म्हणजे काय आपलं बर्न मध्ये खूप काय मेसिव्ह ब्लड काय झालेलं असते लॉस, म्हणजे ब्लड व्हॉल्यूम लॉस झालेलं असते. त्याच्यानंतर आपल्याला जायचं असतं FRT. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे कुठली फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी आपण देणार आहोत. ते पण कसं 24 तासाचे एक हे बनवतो. त्याच्यामध्ये पहिलं जे 8 तास आणि बाकीचे 16 तासानंतर जसं आपलं फॉर्म्युला आहे पार्कलँड असो आपण ते अजून एक कुठली 2 ml वाला जे आपण सगळं फॉलो करून आपण काय देणार आहे फ्लूइड रिससिटेशन देणार आहे. पण ह्याचं आपल्याला कळणार कसं बाबा आपण बरोबर दिलं का नाही. ओके, ह्याच्याबद्दल क्वेश्चन विचारताय. बघा काय काय दिलेलं आहे, वेट दिलेलं ऑप्शन मध्ये, युरिन आउटपुट दिलेलं आहे, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं आहे आणि पेरिपेरल परफ्युजन दिलेलं आहे. मग आपण घेऊया बर्न पेशंट मध्ये काय होतंय. बर्न पेशंट मध्ये बर्न म्हणजे काय तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं मी. काय बर्न मध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये होणार आहे मॅसिव्ह ब्लड व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम किंवा ब्लड लॉस होणार आहे. ड्यू टू कसे इथं असणार आहे ज्यावेळी बर्न होतो त्या पेशंट मध्ये काय असणार आहे इन्क्रीज द कॅपिलरी परमेबिलिटी जास्त असल्यामुळे इथे भरपूर काय होतं ब्लड लॉस होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय बघा एवढी भरपूर ब्लड लॉस झालेलं आहे. मग पेशंटला काय होऊ शकतो हायपोव्होलेमिया होऊ शकतो. हायपोव्होलेमिया झालं की ही असणार आहे रिस्क ऑफ शॉक मध्ये जाण्याचे खूप चान्सेस असतो ज्यावेळी ब्लड व्हॉल्यूम कमी होतो. ओके, त्याच्यानंतर अजून काय होतं डिक्रीज द रेनल परफ्युजन. आता बॉडीमध्ये काहीच नाहीये, आता परफ्युजन होणार आहे का म्हणजे आपलं रेनल पर्यंत पोहोचणार आहे का नाही. मग ह्याच्यामध्ये होणार आहे रेनल परफ्युजन एकदम कमी होणार आहे. बघा ह्यावेळी आपल्याला एकदम इम्पॉर्टंट काय बर्न पेशंट मध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काय करावं लागेल मी तुम्हाला सांगितलं होतं 3. एक होतं FRT म्हणजे फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी.
अजून काय काय सांगितलं होतं, एक होता न्यूट्रिएंट, दुसरा होता अँटीबायोटिक. ही खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिएंट अजून कुठले न्यूट्रिएंट झालं पार्टी न्यूट्रिएंट अँटीबायोटिक, ही एकदम इम्पॉर्टंट असणार आहे. पण ह्याच्यामध्ये इमिडिएटली जे आपल्याला फायदा ठरणार आहे कुठली, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी, ही आपल्याला एकदम इम्पॉर्टंट. हे आपण कसं जे 24 आवर्समध्ये आलं की पेशंटला आपण डिवायडेशन करून घेतो अकॉर्डिंग टू हे पण तुम्ही फॉर्म्युला सांगा बघा कोणाकोणाला माहिती आहे. आपण कसं पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो बघा, ते तर सगळ्यांना माहिती आहे. आपण फर्स्ट जे ज्याच्यामध्ये निम्मा येते, जे आपण स्टार्टिंगला 8 तास देणार, त्याच्यानंतर 16 तासामध्ये जे बाकीचं रिमेनिंग आपण कव्हर करणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, फ्लूइड रिसस्टेशन देणार आहे. आता आपण दिलंय बाबा कधी, आता किती 48 तास आलेलं आहे. मग त्यांनी काय विचारलेलं आहे, बेस्ट इंडिकेटर काय विचारलेलं आहे त्यांनी, बेस्ट इंडिकेटर आफ्टर कधी 48 तास होतं ना, 48 आवर्स नंतर काय असणार आहे, कुठली इंडिकेटर असणार आहे असं विचारलेलं आहे. मग ह्याचे उत्तर असणार आहे कुठली, युरिन आउटपुट. काय म्हणतो लक्ष देऊ नये का, युरिन आउटपुट ही आपली उत्तर असणार आहे. म्हणजे काय, बेस्ट इंडिकेटर असणार आहे आफ्टर 48 आवर्स ऑफ द फ्लूइड रिसस्टेशन ते कम्प्लिटली आपण सक्सेसफुली दिल्यावर. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहे, FRT मध्ये काय करतो आपण, त्यावेळी आपण FRT देतो. बघा FRT मध्ये काय, फ्लूइड रिसस्टेशन म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये जे आपलं जेवढी पण ब्लड लॉस झालेलं आहे, मग आपण काय करतो, रिस्टोर करणार आहे. आपण काय म्हणू शकतो, फ्लूइड रिससिटेशन. फ्लूइड रिसस्टेशन इज काय करतो, याच्यामध्ये आपण रिस्टोर करणार आहे. रिस्टोर सर्क्युलेटिंग, कारण आपल्या सर्क्युलेटरमध्ये काहीच नाही ना, हायपोव्हॉल्युममध्ये जाऊ शकतो ना पेशंट. हे झालं, त्याच्यानंतर व्हॉल्यूम काय करणार आहे, व्हॉल्यूम. आणि आपण करणार आहे मेंटेन ऑर्गन परफ्युजन. जेवढे परफ्युजन म्हणजे ऑर्गनला पाहिजे, जेवढी तरी आपल्याकडे सर्क्युलेटरमध्ये पाहिजे, जेवढी आपण काय करणार आहे, फ्लूइड रिसस्टेशन इथे करणार आहे. मग ही काय करतो, FRT ही डायरेक्टली रिफ्लेक्ट करणार आहे. काय ही FRT, ही काय, युरिन आउटपुट. आता युरिन आउटपुट ह्याचा फायदा काय, हे करतो डायरेक्टली, हे काय डायरेक्टली रिफ्लेक्ट करणार आहे. रिफ्लेक्ट रेनल ब्लड फ्लोला काय म्हणतो लक्षात येतो का, जे FRT दिले, जे आपण रिस्टोर केले सर्क्युलेटरी व्हॉल्यूम आणि मेंटेन करत आहोत आपण जे ऑर्गनचे परफ्युजन. आणि हे युरिन आउटपुट आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे माहिती सांगणार आहे बाबा, हे करणार आहे डायरेक्टली रिफ्लेक्ट करणार आहे जे रेनल ब्लड फ्लो पर्यंत. ओके, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय, ही इंडिकेट करतो, इंडिकेटर आहे एफेक्टिव्ह टिश्यू परफ्युजन. ओके, हे एक झालं. अजून काय म्हणू शकतो आपण, अजून युरिन पास केल्यावर इझी टू मेजर करू, म्हणजे काय, इझिली आपण मोजू शकतो. इझी टू मेजर ॲक्युरेटली असं आपण मोजू शकतो ना. हा बाबा 30 ml आले, 30 ml आले, 150 ml आले युरिन, एवढं आपण मोजू शकतो. ओके, कंटिन्युअसली मोजायचं बरं का, ॲक्युरेटली आणि कंटिन्युअसली मोजू शकतो. हे झालं पार्टी ह्याच्याबद्दल, युरिन आउटपुट बद्दल. ओके, पेशंटचं आपल्याला काय युरिन कंटिन्युअली मेजर करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पेशंटला पॉलिश टाकावं लागेल. काय करावं लागेल, ऑलवेज कॅथेटर पाहिजे बरं का, ऑलवेज कॅथेटर द पेशंट फॉर कशासाठी, फॉर युरिन ओके इनपुट आउटपुट चार्टिंगसाठी आपल्याला काय, पॉलिश कॅथेटर म्हणजे युरिन कॅथेटर आपल्याला टाकावा लागणार. ओके, ज्यावेळी ड्युरिंग FRT मध्ये आपलं कंटिन्युअली काय मॉनिटर सुरू असते, ज्यावेळी आपल्याला किती युरिन आउटपुट, ओके जे युरिन आउटपुट आहे, जे आपल्याला किती मस्ट बी, एवढी तर आपल्याला भेटायलाच पाहिजे, किती 30 to 50 ml पर आवर. काय म्हणतो बघा, 30 ते 50 ml. उत्तर दोन्ही ऑप्शन मध्ये आलं तर तुम्हाला 30 कडे जायचं बरं का. मिनिमम 30 ml पर तासाला, म्हणजे काय ml पर आवरला एवढी तरी मस्ट बी पाहिजे. समजा इन केस ऑफ थोडी इकडे तिकडे झालं तर एनी व्हेरिएशन झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणाला इन्फॉर्म करणार, HCP हेल्थ केअर प्रोव्हायडरला तुम्हाला काय करायचं आहे, हा बाबा असं असं झालेलं आहे, म्हणजे काय त्यांना इन्फॉर्म करून टाकायचं आहे. ओके, हे झालं. आणि आपलं टार्गेट किती असणार आहे, टार्गेट युरिन आउटपुट. ओके, बघा अल्टरनेट मध्ये किती असणार आहे, ती असणार आहे मोर दॅन ऑर इक्वल, लक्ष घ्या, मोर दॅन ऑर इक्वल 0.5 ml पर आवर. आवर नाही बरं का, इथे काय येतं मोर दॅन ऑर इक्वल 0.5 ml kg
kg पर आवर एवढी तर पाहिजे. आणि चिल्ड्रनमध्ये किती पाहिजे हे इक्वल टू बघा, चिल्ड्रनमध्ये मोर दॅन ऑर इक्वल 1 ml पर kg पर आवर असं येणार आहे. इन इलेक्ट्रिकल शॉकमध्ये, इलेक्ट्रिकल पेशंटमध्ये, इलेक्ट्रिक बर्नमध्ये, इलेक्ट्रिक बर्नच्या पेशंटमध्ये इथे कसं येणार आहे, इथं येणार आहे 1 to 1.5 1 to 1.5 हे ml पर kg पर आवर. ओके, एवढे लक्षात ठेवलं तर बस. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं असतं ह्याच्यामध्ये, जे आपलं ओके नर्सिंग काय आहे, नर्सिंग कुठंच नाही आहे का, जे आपलं नर्सिंग काम आहे. ओके, जे आपलं नर्सिंगमध्ये जे आपण मेनली काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे स्ट्रिक्टली युरिन इनपुट आउटपुट आपल्याला चेक करायचं आहे. ओके, किंवा चार्ट आपल्याला मेंटेन करायचं आहे स्ट्रिक्टली बरं का, असं नाही की बघू नंतर असं नाही. ओके, हे झालं. त्याच्यानंतरले आवरली आपल्याला चेक करायचे, आवरली युरिन आउटपुट काय करायचे, मॉनिटर करायचं आहे, मॉनिटर. आणि त्याच्यासोबत असिस्ट करायचं आहे, असिस्ट व्हायटल सायन्स. हे झालं. अजून काय, जे पेशंटचा मेंटल स्टेटस पण आपल्याला बघावं लागते, मेंटल स्टेटस हे झालं. आणि अजून काय करावं लागतं, हे झालं. स्ट्रिक्टली युरिन आउटपुट झालं, आवरली हे झालं. आणि असिस्ट द व्हायटल सायन्स एवढे पण झालं. आणि ॲडजस्ट द IV फ्लूइड, ॲडजस्ट IV फ्लूइड अकॉर्डिंग टू जसं पद्धतीने प्रिस्क्राइब केलेलं आहे, ॲडजस्ट IV फ्लूइड. असं नाही की फक्त मी RLच देतो, थोडी त्याच्यामध्ये पण चेंजेस करावं लागते. RL हे फर्स्ट प्रायोरिटी आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं आपलं. ओके, चला ऑप्शनमध्ये काय काय म्हटलेलं आहे, 48 hours. बघा वेट म्हटलेलं आहे. बघा वेटमध्ये थोडी इन्फ्लुएन्स होऊ शकतो, कशा पद्धतीने, पेशंटला एडिमा आला तर एडिमा, आणि फ्लूइड शिफ्ट झालं तर फ्लूइड. आता समजा, आता आपल्याला मेन उद्देश काय आहे फ्लूइड रिससिटेशनचं, मी म्हटलो तुम्हाला की आपल्याला सर्क्युलेटरीमध्ये काय, कुठे आहे, सर्क्युलेटरीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. आता आपण समजा इन केस ऑफ आपण एकदम बरोबर पद्धतीने आपण फ्लूइड रिससिटेशन दिलेलं आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. फ्लूइडमध्ये काय होतं, जे फ्लूइड सर्क्युलेटरीमध्ये पण जाऊ शकतो. इन केस ऑफ जस्ट आपण इन्फिल्ट्रेशन वगैरे बघितलं, ज्याच्यामध्ये काय होत होतं, म्हणजे आपलं वेन थोडं इकडे तिकडे सरकले काय होतंय, जे आपलं फ्लूइड बाकी साईडला टिश्यूमध्ये वगैरे तिकडे जाऊन बसते आणि एडिमा फॉर्म करतो. मग ज्यावेळी आपल्याला वेटची थोडी आपल्याला ॲक्युरेट इन्फ्लुएन्स करू शकतो, म्हणजे समजा की आपलं सर्क्युलेटर सोडून दुसरीकडे थांबवू शकतो असं म्हणायचं मला. त्याच्यामध्ये काय एडिमा होऊ शकतो आणि फ्लूइड शिफ्ट होऊ शकतो, हे पण झालं. अजून काय म्हणू शकतो आपण, ह्याच्यामध्ये इन्फ्लामेशन पण होऊ शकतो, म्हणून हे तेवढी ॲक्युरेट नसणार आहे. हेच मेन रिजन आहे. खूप जणांना वेट आणि युरिन आउटपुटमध्ये कन्फ्युजन असतो. वेट नसणार आहे, वेट सर्क्युलेटरी सोड, म्हणजे वेटमध्ये असं पण होऊ शकते बाबा, सर्क्युलेटरी सोडून जे एडिमा वगैरे झाले त्याचा पण काउंट दाखवतो. ओके, म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे. आणि नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय करतो, तिसरी ही काय करतो, अफेक्ट बाय हायड्रेशन लेवल कसा असतो, हायड्रेशन लेवल कसं असणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ते झालं एडेज झालं आणि रेनल फंक्शनवरती, मग ही पण इन्फ्लुएन्स करणार आहे. ही पण आपलं कुठली एकदम उत्तर नसणार आहे. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, पेरिपेरल परफ्युजन. हे कसं आहे, ते आपण असेसमेंट करू शकतो. ओके, सब्जेक्टिव्हली. कशा पद्धतीने, स्किन कलर म्हणा, स्किन कलर जे कसं आहे, गरमी आहे का, हे पेरिपेरल परफ्युजन. ओके, हे कसं असणार आहे, हे नॉट ॲक्युरेट असणार बरं का, हे नॉट ॲक्युरेट. मग आपले उत्तर कुठले, आपले उत्तर जाणार आहे कुठली, युरिन आउटपुट. आपण जस्ट आता बघितलेलं आहे युरिन आउटपुट, आपलं दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. लक्षात आलं का, दुसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणतंय, आपले चार्ट आहे का आपल्याकडे, चला. युरिन आउटपुट इन बर्न पेशंटमध्ये बघा, युरिन आउटपुट शो द ॲड्युकेट फ्लूइड, ॲड्युकेट फ्लूइड रिससिटेशन ते दाखवणार आहे. हे झालं. अडल्टमध्ये हे चुकीचं दिलं का, इथे इन्फंटमध्ये थोडे चुकीचं दिलेलं आहे. स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये अजून काय, असिस्ट द एड्युकेशन फॉर द फ्लूइड थेरपी बघायचं आपल्याला. प्रिव्हेंट हायपोलिमिक शॉक, अर्ली डिटेक्शन ऑफ द रेनल फेल्युअर, आणि गाईड फ्लूइड रिससिटेशन फॉर्म्युला, पार्कलाईनमध्ये किती 4 ml आहे. आणि नर्सिंग इंटरव्हेन्शन काय आपले, इन्सर्ट युरिनरी कॅथेटर कंपल्सरी लागते. मॉनिटर युरिन आवरली, ऑब्झर्व द युरिन कलर पण बघावं लागते आपल्याला. आणि मेंटेन स्ट्रिक्ट इनटेक आउटपुट चार्ट आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, एवढी बस. मग आता आपण मारूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट. ओके, नॉट आले की पटकन त्याला राऊंड म्हणून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे बाबा. ओके ओके, गेला काय, हे लक्षात द्यायचं. मी काय म्हणते, नॉट म्हणते है ना. एक्झाम्पल ऑफ अ बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह, कशाबद्दल म्हणते यांनी, बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ
बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे खाली दिलेले सगळे काय बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. एक असं आहे जे नाही आहे बघा. ऑप्शनमध्ये काय काय दिलेले, कंडम दिलेले, डायफ्राम दिलेले, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल दिलेले आणि सर्वायकल कॅप दिलेले. म्हणजे किती 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे बघा. एकदम शॉर्टली बघायला गेलं तर आपलं कॉन्ट्रासेप्टिव्ह फॅमिली प्लॅनिंग कसं चालते, फॅमिली प्लॅनिंग किंवा आपली कॉन्ट्रासेप्टिव्ह कशा पद्धतीने आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार येते. शॉर्टली सांगतो बरं का. ओके, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे टेम्पररी, एक आहे परमनंट. परमनंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परमनंट तुम्हाला पण परमनंट व्हायचं आहे. कशामध्ये, मध्ये पण आणि डीएमआर मध्ये पण. ओके, परमनंट. परमनंट मध्ये किती, त्याच्यामध्ये परमनंटला त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, स्टेरिलायझेशन. ओके, आणि मेलमध्ये आणि फिमेलमध्ये. फिमेलमध्ये टोबेक्टॉमी म्हणतो आपण, टोबेक्टॉमी, आणि याच्यामध्ये वॅसेक्टॉमी. त्याच्यामध्ये वॅसेक्टॉमी. हे झालं परमनंट मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे टेम्पोररी. हे टेम्पोररी मेथड आहे. ओके, याच्यामध्ये कुठली कुठली येणार, त्याच्यामध्ये 4 प्रकार येते. एक असणार आहे कुठली, बॅरियर. एक असणार आहे बॅरियर, दुसरी आहे इंट्रायुटरल डेव्हिसेस, त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे हार्मोनल, आणि शेवटचं असणार आहे मिसलिनियस. अशा पद्धतीचे आपल्याला 4 ह्याच्यामध्ये असं आपल्याला क्लासिफिकेशन भेटणार आहे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, कॉन्ट्रासेप्शनचे किंवा कॉन्ट्रासेप्टिव्हचे. ओके, आपल्याला काय बघायचं टेम्पोररी मधला आज आपल्याला थोडक्यात बघणार आहे. ओके, डिटेलमध्ये नाही, की आपण बघणार आहे बॅरियर मेथड. ओके, चला बॅरियर येते ना, चला बॅरियर बद्दल आपण थोडक्यात बघूया. बॅरियर मेथड. बॅरियर मेथड बघा. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जे स्पर्म आणि सेकंडरी ओसाइट जे मीटिंग करतात म्हणजे काय हे होतात, त्याला काय करतो, प्रिव्हेंट करणार आहे. त्याला आपण काय म्हणू, प्रिव्हेंट मीटिंग ऑफ, म्हणजे जोडू देत नाही ह्यांना. प्रिव्हेंट मीटिंग ऑफ लाईव्ह स्पर्म आणि अजून काय, लाईव्ह सेकंडरी ओसाइट. लाईव्ह सेकंडरी ओसाइट ऑफ अ सेकंडरी ओसाइट कसं असणार आहे, फिमेल मधलं पर मेल मधलं. त्याला दोघांना मिळू देत नाहीये. कुठली, ही बॅरियर मेथड. एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये अजून क्लासिफिकेशन करून 3 प्रकार असते. पहिली जे असणार आहे फिजिकल बॅरियर मेथड असं लिहितो मी BM. ओके, हे कसं असणार आहे, फिजिकल बॅरियर मेथडमध्ये एक्झाम्पल कुठली, एक्झाम्पल असणार आहे कुठली, मेल आणि फिमेल कॉन्डम. लक्षात आले का, मी खूप वेळा तुम्हाला डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे याचा. ओके, स्टार्टिंगला. ओके, मेल आणि फिमेल कॉन्डम फिजिकल बॅरियर मेथडमध्ये येतो बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे कुठली, केमिकल बॅरियर मेथड. ओके, केमिकल बॅरियर मेथड म्हणजे लक्षात यायला पाहिजे बाबा, ह्याच्यामध्ये आपण काय केमिकलची मदत घेणार आहे. कुठली, जे स्पर्मिसिडल असतो. स्पर्मिसिडल म्हणजे काय, स्पर्मला मारून टाकतो. स्पर्मिसिडल केमिकल इथे आपण यूज करणार आहे. काय करतो, ते इन्सर्ट करणार आहे. इन्सर्टेड इंटू वजानामध्ये, जस्ट बिफोर इंटरकोर्स. इंटरकोर्सचं थोडी वेळ आपण काय अगोदर काय करणार आहे, जी केमिकल इन्सर्ट करणार आहे वजनामध्ये. लक्षात आलं का, हे झालं केमिकल बॅरियर मेथड मधलं. ओके, एक्झाम्पल हे स्पर्मिसिडल. लक्षात घ्या, स्पर्मिसिडल ही काय करतो, किल करतो, स्पर्मला किल करतो, स्पर्म. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, हे आता स्पर्मिसिडल एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पलमध्ये जे स्प्रे भेटते, टॅबलेट भेटते, अजून स्प्रे झालं, टॅबलेट झालं, आणि जेली आणि क्रीमीमध्ये पण भेटते. क्रीम जे स्प्रेमध्ये भेटते त्याला आपण काय म्हणतो, एरोसॉल. आणि टॅबलेटमध्ये भेटतो पेसरीज. आणि जे क्रीम, हे खूप वेळ विचारलं बरं का, जेलीमध्ये जे भेटतो त्याला आपण काय म्हणतो, नॉनऑक्झिनॉल. हे नॉनऑक्झिनॉल 9 हे खूप वेळा विचारलेलं आहे. ही विचारू शकते तुम्हाला, लक्षात ठेवायचे. अरे नको, कॅन्सर. ओके, ही नॉनऑक्झिनॉल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरं का, खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. पण काय, फॅमिली प्लॅनिंग मध्ये जे अकॉर्डिंग टू आपलं मिनिस्ट्री येते HFW मध्ये, म्हणजे काय, हेल्थ मिनिस्ट्री
ते पण झालं आणि आपलं फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राममध्ये पण ही याचं येत नाही. आणि अकॉर्डिंग टू WHO काय म्हणतात आपण WHO ना, हां WHO काय केलेलं आहे नॉट रिकमेंड आहे, ह्याला रिकमेंड करत नाहीये. रिकमेंड बिकॉज काय ह्याची मोर साईड इफेक्ट आहे, ह्याची भयानक साईड इफेक्ट असल्यामुळे ह्याला रिकमेंडेशन केलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे कुठे पण ह्याला जास्त यूज आपण करत नाहीये ऑफिशियली. ओके चला हे झालं केमिकल बॅरियर मेथड. आता राहिलं कुठलं शेवटचं. चला शेवटचं कुठली असणार आहे, ती असणार आहे कंबाईन्ड बॅरियर मेथड. कंबाईन म्हणजे कुठली, आपलं जे आता जस्ट झालं कुठली फिजिकल आणि केमिकल हे दोन्ही बॅरियर मेथड कसे एकत्र आणणार आहे. ओके ती कसं असणार आहे, एकदम बेस्ट असणार आहे. बेस्ट बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा बॅरियर मेथड. ओके ती कसं असणार आहे, 100% इफेक्टिव्ह असणार आहे आपण चांगली पद्धतीने यूज केलं तर. 100% इफेक्टिव्ह. एक्झाम्पल कुठली कुठली, ओके डिटेलमध्ये आपण पुढे बघू बरं का. आता फक्त एक्झाम्पल बघूया. ही असणार आहे वेजनल स्पंज. एक्झाम्पल वेजनल स्पंज. ओके पटकन लक्षात आलं पाहिजे. कुठली ब्रँड ते टुडे एकदम फेमस ब्रँड आहे वेजनल स्पंजमध्ये. अजून कुठली, त्याच्यानंतर वेजनल डायफ्राम. वेजनल डायफ्राम. ओके ही पण, ह्याला आपण काय म्हणतो डबल डच कॅप म्हणतो. ओके ही पण याचे एक्झाम्पल असणार आहे. ओके चला एवढं आपण बघितलं कशाबद्दल, बॅरियर मेथडमधलं. बॅरियर मेथड म्हणजे काय, प्रिव्हेंट द मीटिंग ऑफ द स्पर्म आणि सेकंड ओसाइटला मीटिंग करू देतं. म्हणजे काय एकत्र म्हणजे काय आणू देत नाही. आणि ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहे, फिजिकल आहे, केमिकल आहे आणि कंबाईन्ड आहे. फिजिकलमध्ये कुठली मेल कॉन्डम आणि फिमेल कॉन्डम येते, हे आपण ऑलरेडी खूप डिस्कशन केलेलं म्हणून काहीच चर्चा नाही केलंय. आणि स्पर्मिसिडल कसं आहे, सॉरी केमिकलमध्ये आपण स्पर्मिसिडल हे केमिकल यूज करणार आहे. स्पर्मिसिडल म्हणजे काय, जे स्पर्मला मारतो. म्हणजे काय सिडल म्हणजे काय स्केल, स्पर्म म्हणजे स्पर्मला. ओके केमिकली इन्सर्टेड आपण कसं आहे इन्सर्ट करतो इंटू द वेजन जस्ट करतो इंटरकोर्स. एक्झाम्पल कुठली स्प्रे आहे, स्प्रेमध्ये एरोझोल, टॅबलेटमध्ये पेस्ट्रीज आणि क्रीममध्ये नॉन-ऑक्सिन आहे. हे लक्षात ठेवायचे, नॉन-ऑक्सिनॉल नाही. आणि ही WHO रिकमेंडेशन केलेलं नाहीये. आणि कंबाईनमध्ये काय फिजिकल आणि ही केमिकल दोन्ही मिळून ही असणार आहे बेस्ट बॅरियर मेथड असणार आहे. आणि हे 100% इफेक्टिव्ह असणार आहे. आणि वेजनल स्पंज एक्झाम्पल आहे. आणि वेजनल डायफ्राम स्पंजमध्ये टुडे हे फेमस ब्रँड आहे. आणि ह्याला आपण डबल डच कॅप पण म्हणतो. ओके चला आता राहिलं कुठलं, कॉन्डम. ओके ही कुठली, ही फिजिकल बॅरियर मेथड मधलं आहे, मेल आणि फिमेल कॉन्डम. हे आपलं गेलं डायफ्राम. आपण डायफ्राम जस्ट बघितलं कुठं होतं आपलं, त्याचं बॅरियर मेथडमध्ये आहे. ते पण कुठली, कशामध्ये आपले कंबाईंडमध्ये. आणि सर्वायकल कॅप. ओके ही पण कुठली, आपलं काय म्हणतात त्याला बॅरियर मेथडमधलंच आहे, बॅरियर मेथडमधलं. मग राहिलं कुठलं, ऑप्शन 3. ऑप्शन 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ही कशामध्ये येतो, ही येतो हार्मोनल मेथडमध्ये. हार्मोनल मेथडमध्ये येणारे मेडिसिन आहे. पिल म्हणजे काय, जे गोळ्या. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल तेच 28 गोळ्या असतो, 7 आयरनचे असते शेवटचे. हां ते 7 आता लक्षात आलं. अजून सांगू की कॉमेंटमध्ये, तर जाऊ दे सांगा. जे किती असणार आहे 28, त्याच्यामध्ये 21 कसं असणार आहे हार्मोनल, जे आयरनचं असणार आहे, जे आयरनला काय म्हणतो आपण, आणि किती MG ते पण तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. हे तुमच्या कधी तुम्ही जॉईन झाल्यावर तुमच्याकडे असणार आहे बरं का, हे सब सेंटरमध्ये. कुठली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, हे कुठली एक्झाम्पल मालायन मालाडी जी DA बाहेर भेटते आणि मालायन हे तुमच्या सब सेंटरमध्ये असणार. ओके उत्तर कुठली, आपलं तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. किंवा कारण काय, ही आहे हार्मोनल मेथड. बाकी सर्व कुठले बॅरियर मेथड असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. कुठे गेलो, ओके सॉरी. हे बघा, हे काय, ही सर्व्हिकल कॅप आहे. अशा पद्धतीचे कॅप असतो. इथे कुठे वजन आहे आणि युटरस आहे, इथे कॅप कवरिंग द सर्व्हिक्स. इथे सर्व्हिक्सला इथं कव्हर करतो. म्हणजे कुठे इथे स्पर्म आला तरी आत जाऊ देत नाही. हे झालं सर्व्हिकल कॅप बद्दल. आणि हे काय, हे डायफ्राम आहे. ओके ही पण बॅरियर मेथडच आहे. ओके लक्षात ठेवा. ओके चला आता नेक्स्ट MCQ आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. विच केमिकल यूज्ड फॉर द टेस्टिंग ऑफ HB, हिमोग्लोबिन आपल्याला चेक करायचं आहे. हिमोग्लोबिन म्हणजे काय, हिमोग्लोबिन आपल्याला चेक करायचं आहे. ह्याचं काय म्हणते, विच केमिकल यूज फॉर द टेस्टिंग. हा टेस्टिंगसाठी आपण कुठले केमिकल यूज करणार आहे. बघा पहिलं काय दिलेले, सोडियम क्लोराईड आणि N-10 HCl. HCl म्हणजे काय, आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक
हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, त्याच्यानंतर हे काय दिलेलं आहे NaOH. बघा हे स्ट्रॉंग अल्कोहोलिक नाही बरं का, हे काय स्ट्रॉंग अल्कलाइन आणि हे NaOCl हे काय ब्लिचिंग एजंट आहे. ब्लिचिंग एजंटला सॉरी एज नाही लिहिलं का, एजंट कशासाठी यूज करतो आपण, आपण यूज करू शकतो ॲज अ इन्फेक्टंट म्हणून. डिसइन्फेक्टंट कुठले सोडियम ते काय म्हणतो आपण क्लोराईड. हे झालं Cl बद्दल. आणि NaOH हे स्ट्रॉंग अल्कलाइन आहे आणि हे झालं आपली नॉर्मल NS सोडियम क्लोराईड. ओके, मग आपलं थोडक्यात आपण बघूया हे टेस्टिंग बद्दल. त्याच्याबद्दल HB टेस्टिंग बद्दल. HB टेस्टिंग बाय कुठली काय म्हणतो तुम्ही, सायलीज कुठली, ऍसिड हिमॅटिन मेथड. हे काय ही मेथड आहे बरं का, पण लिहिलं का शेवटला आलं की अक्षर असं होतं बरं. ठीक आहे, ही मेथड असणार आहे. त्याच्यामध्ये हे काय असणार आहे, मोस्ट कॉमन युज्ड मेथड आहे. म्हणजे काय आपण मॅक्झिमम बाहेर सगळीकडे हेच मेथड यूज करतात HB टेस्टिंग करण्यासाठी. ओके, हे लक्षात आलं. जी केमिकल यूज करणार आहे ह्याच्यामध्ये, केमिकल यूज करणार आहे कुठली, केमिकल युज्ड कुठली, N⁻⁻⁰ कुठली, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, बघा थोडक्यात बघायला गेलं तर इझी आहे बरं का त्याची पर्पज. ओके, कशा पद्धतीने आपण मिक्स करणार आहे, जे आपलं HB प्रेझेंट असतो ब्लडमध्ये, जे काय हे केमिकल सोबत काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. HB प्रेझेंट इन ब्लड, कुठे ब्लडमध्ये जे प्रेझेंट असतो ते काय करतो, रिॲक्ट करतो विथ कोणासाठी, N⁻⁻⁰ HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट करणार आहे. मग रिॲक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, इट इज कन्वर्टेड इंटू कशामध्ये होणार आहे, ही होणार आहे ब्राऊन कलरमध्ये, ब्राऊन कलर्ड कंपाऊंडमध्ये. ओके, कंपाऊंडमध्ये. आणि काय होतं कॉज, हे झालं की ऍसिड हेमॅटिन होते, ऍसिड हेमॅटिन इथे तयार होतं. मग आम्ही काय म्हणतो, जे आपलं सोडियम हे काय N⁻⁻⁰ हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, जे आपलं किंवा आपलं ब्लडमध्ये हे टाकलं तर जे आपलं ब्लडमध्ये HB असतं, जे काय करतो, रिॲक्ट करतो ह्याच्यासोबत आणि बनवतो ब्राऊन कलर्ड कंपाऊंड, ऍसिड हेमॅटिन इथे काय तयार होतो. एवढं लक्षात आलं. द इंटेन्सिटी, ज्याची इंटेन्सिटी आहे, द इंटेन्सिटी ऑफ ब्राऊन कलर हे काय करतो, इज डायरेक्टली कम्पेअर करू शकतो आपण, डायरेक्टली ओके, प्रोपोर्शनल टू द HB कन्सन्ट्रेशन किंवा कन्सन्ट्रेशन. म्हणजे जेवढं HB कन्सन्ट्रेशन असतो, ज्याच्यामध्ये काय डायरेक्टली आपण काय करू शकतो, प्रपोज करू शकतो. म्हणजे काय प्रोपोर्शनल, हे काय म्हणू शकतो, प्रोपोर्शनल आहे ना, ओके, स्पेलिंग बाहेर चुकलेलं आहे आपण. ओके, हे काय प्रोपोर्शनल आहे बरं का. काय म्हणतो मी, HB प्रेझेंट इन द ब्लड रिॲक्ट विथ N⁻⁻⁰ हायड्रोक्लोरिक ऍसिड, इट इज काय करतो, कन्वर्टेड इंटू कशामध्ये, ब्राऊन कलर कंपाऊंडमध्ये कॉल द ऍसिड हेमॅटिन तयार करतो. द इंटेन्सिटी ऑफ द ब्राऊन कलर हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल द काय HB कन्सन्ट्रेशन सोबत आपण काय इंटेन्सिटीमध्ये थोडी हे करू शकतो, म्हणजे काय बघू शकतो, मेजर करू शकतो. द कलर इज मेजर्ड अगेन्स्ट अ स्टँडर्ड कंपोनंट. जे स्टँडर्ड इथे दिलेले असतो आपल्याला, कुठली, कम्फर्टर टू डिटरमाइन द, मी दाखवतो बरं का तुम्हाला, तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. तर डिटरमाइन द आपल्याला काय HB लेवल इथे बघायचं आहे. बघा काय म्हणतो, ते आपण इथे डायग्राम आहे का आपल्याकडे, बघा हे काय साहिल्स मेथड आहे, त्याला आपण काय हिमोग्लोबिन एस्टिमेशनसाठी यूज करतोय. ऍसिड हेमॅटिन मेथड पण आपण म्हणतो बरं का. आपण काय केलं की अशा पद्धतीचे साहिल्स हे काय हिमोग्लोबिनोमीटर असणार आहे. ही हिमोग्लोबिन पिपेट आहे, ह्याच्यामध्ये आपण फक्त किती 20 मायक्रोलिटर इथं काय देणार आहे, ब्लड घेणार आहे. ही कुठली N⁻⁻⁰ HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड असणार आहे. ही केमिकल झालं. आपण काय करणार आहे, इथे प्रोसिजर बघा, क्लीन द फिंगर टाइम्स क्लीन करणार आणि पिक द फिंगर, ब्लड घेतलं आणि ड्रॉ द ब्लड 20 मायक्रोलिटर एवढी काय करणार आहे आपण ब्लड घेणार आहे. आणि आपण ऍड काय करणार आहे, N⁻⁻⁰ हायड्रोक्लोरिक अप टू 2 g/dl एवढी हे करणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर द ब्लड मिक्स विथ द ग्लास रॉड, आपण असे मिक्स करणार आहे आणि 10 मिनिटं आपण थांबणार आहे. त्याच्यानंतर ऍड डिस्टिल्ड वॉटर, त्याच्यासोबत एक
डिस्टिल वॉटर मिक्स केल्यानंतर आपण करणार आहे मॅच द कलर आणि रीड रिझल्ट. बघा इथे मला वाटतं इथं तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट, इकडे तुम्हाला दिसत असेल. हा बाबा हे इंडिकेटर आन्सर आपल्याला जशा पद्धतीने आपण जे पीएच कधी 10वीला असताना वगैरे तुम्ही पीएच बनवलेलं असं पाण्यात टाकायचं आणि कलर कुठे सेट होते तसं पद्धतीने पीएच सिलेक्ट करायचं. सेम इथे पण तसंच फंडा आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. ओके चला मग आपले उत्तर कुठले? आपले उत्तर N/10 हायड्रोक्लोरिक ऍसिड ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. बी कुठली? N/10 HCl ही आपण HB टेस्टिंग करताना हे केमिकल आपण यूज करणार आहोत. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके इथे बघा ठीक आहे, इसाहिल्स ही ओरिजिनली ओके ह्याच्यामध्ये हे असणार आहे कॉम्परेटर. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आणि हिमोग्लोबिन ट्यूब आहे आणि हिमोग्लोबिन पिपेट आहे आणि हे काय स्टेटर आहे असं हे करण्यासाठी. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला टाइम संपते, आपण लवकरच संपूया. कुठले? बेस्ट टाइम फॉर द ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. बघा बघा काय म्हणताय ह्यांनी BSF बद्दल विचारताय. ओके ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन फॉर द बेस्ट टाइम फॉर द ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन खाली दिलेले कुठली जे बेस्ट टाइम असणार आहे ही एक्झामिनेशन करण्यासाठी ड्युरिंग द मेन्स्ट्रेशन आणि 7 to 10 days आफ्टर द फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रेशन. ज्यावेळी पहिला 5 दिवस काय असते म्हणजे ब्लिडिंग ज्यावेळी सुरू होते ज्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ह्या दिवसापासून किती 7 ते 10 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे ही एक्झामिनेशन करायचे. आणि 10 days बिफोर म्हणजे 10 days बिफोर ऑफ द मेन्स म्हणजे काय आता समजा आता आपण कुठे प्री मेन्स्ट्रेशन म्हणजे काय पाठीमागे गेलो आपण म्हणजे काय 10 दिवस यावेळी करायचे आणि एनी टाइम असं काहीच नसते, आपण कधी पण करू शकतो. बघा PSC बद्दल थोडक्यात बोलायला गेलं PSE ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. ओके ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन थोडक्यात बघूया बरं का. ही फुल डिटेलमध्ये असते सेल्फ एक्झामिनेशन. ओके ह्याच्यामध्ये काय करणार आहे ही आपण BSC कंडक्ट करणार आहे. कधी कधी कंडक्ट करणार आहे वन्स मंथ, प्रत्येक महिन्याला ही काय वन्स मंथ एकदा तरी ही एक्झामिनेशन करायला पाहिजे. कोण? बाय ऑल वुमन, सर्व वुमन ज्यांचं एज कसं आहे ते स्टार्ट कधीपासून सुरू पाहिजे स्टार्टिंग फ्रॉम द 20 years 20 वर्षापासून ही सुरुवात करायला पाहिजे. ऑल वुमन 20 years ऑफ एज पासून 20 वर्षापासून सुरुवात करायला पाहिजे. ओके मग आता हे कशासाठी ह्याच्यामध्ये काय काय करणार आपण ह्याच्यामध्ये आपण करणार आहे इन्स्पेक्शन अँड palpation. Inspection and palpation of the breast by woman herself. आता स्वतः करणार बरं का हे म्हणजे एक्झामिनर नाही करणार, वुमन हरसेल्फ म्हणून काय सेल्फ एक्झामिनेशन आहे. तर सेल्फ एवढं लक्षात आहे ह्याच्याबद्दल. आणि जे इम्पॉर्टंट कशासाठी आपण लवकर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याला अर्ली डायग्नोसिस होऊ शकतो. अर्ली डायग्नोसिस असं नाही की मी स्वतःच डायग्नोस करतो बरं का, फक्त हे आपल्याला हिंट देते, अर्ली साईन देते, अर्ली डायग्नोसिससाठी मदत होते आणि ट्रीटमेंटसाठी. ओके त्याच्यासाठी कशाची आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलतोय ब्रेस्ट CA. ओके याच्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर अर्ली डायग्नोसिस करायचं आहे, त्याच्यासाठी ही BSC असणार आहे. ओके चला मग आता आपण बघणार आहे बेस्ट टाइम कधी असतो. बेस्ट टाइम कधी असणार आहे सेम कसं असणार आहे 1 week किंवा 7 days आफ्टर कधी बिगिनिंग ऑफ मेन्स्ट्रेशन फेज किंवा मेन्स सुरुवात बघा 1 week or 7 days आफ्टर बिगिनिंग ऑफ द मेन्स्ट्रेशन. आता समजा 1 तारखेला इथे सायकल सुरू झाले, 2रा 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा एवढे दिवसानंतर तुम्हाला इकडे काय BSC सुरू करायचं म्हणजे काय ही एक्झामिनेशन करायचं आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतो. ओके त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो ह्या स्टेजमध्ये काय असतं म्हणजे ज्यानंतर इस्ट्रोजन लेवल आपलं कमी असतं बरं का. इस्ट्रोजन लेवल एकदम लो असणार आहे, इस्ट्रोजन हार्मोन लेवल लो असणार आहे. ड्युरिंग मेन्स केलं तर काय होऊ शकतो ड्युरिंग मेन्स केलं तर काही फिमेलमध्ये काय सम वुमनमध्ये जे ब्रेस्ट आहे ब्रेस्टमध्ये काय दिसतं त्यांना पेनफुल असू शकतं काहीमध्ये बरं का, असं नाही की सर्वांना, आणि लंप फील होतो. पण ही थोडी मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसअंडरस्टँड होऊ शकतो म्हणून काय अवॉइड करायचं आहे ड्युरिंग मेन्स्ट्रेशन. एवढं लक्षात आलं. आणि हे फ्रिक्वेन्सी कधी पर महिन्याला करायचं आहे एव्हरी मंथ फिक्स तारखेला. ओके हे झालं फ्रॉम कधी आता जस्ट तुम्हाला सांगितलं 20 वर्षापासून सुरुवात करायचं आहे प्रत्येक वुमनला. ओके एवढं झालं. आणि 7 ते 10 दिवस आपण जस्ट म्हटलं बघा ह्याच्यामध्ये पण किती 7 ते 10 दिवसानंतर आपल्याला ही
BSc करायचंय, पण त्याच्यानंतरच काय करायचे, ज्यावेळी काय असतो ब्रेस्ट आर लिस्ट स्वॅलन, भरपूर स्वॅलन नसणार आहे, म्हणजे काय एकदम नॉर्मल मध्ये असणार आहे. ओके, ब्रेस्ट आर लिस्ट स्वॅलन, लिस्ट म्हटलेलं बरं का. आणि अजून काय म्हणू शकतो, लिस्ट टेंडरनेस असतो बघा. टेंडरनेस वगैरे आपण त्यावेळी केलं तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं ना, हा बाबा आपल्याला काय त्रास आहे, म्हणून काय आपल्याला बेस्ट टाइमला हे करायचं आहे, एक्झामिनेशन करायचं आहे. अजून काय इझियर टू डिटेक्ट, इझी होणार आहे डिटेक्ट करण्यासाठी. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला ऑप्शनमध्ये काय काय म्हटलंय आणि आपण बघूया. ड्युरिंग मेन्स करायचं आहे का नाही, त्या बघा ड्युरिंग मेन्स केलं तर त्या स्टेजमध्ये तुम्हाला काय भेटू शकतो, पेशंटमध्ये ब्रेस्ट टेंडरनेस असू शकतो आणि स्वेलन असू शकतो. मग आपल्याला हे काय करतो की ॲक्युरेट डाटा देत नाहीये, नॉट ॲक्युरेट, म्हणून आपलं हे कॅन्सल झालं. एनी टाइम करायचं का नाही, 10 days बिफोर नाही, याच्यामध्ये पण आपल्याला करायचं नाहीये. ओके, ही हॉर्मोनल याच्यामध्ये खूप चेंजेस असतो, ह्याच्यामध्ये पण आम्हाला काय नॉट ॲक्युरेट डाटा भेटणार नाहीये. ओके, ह्या टाइमला म्हणजे काय आपलं इस्ट्रोजन लेवल आणि हे सगळं वाढणार आहे, म्हणजे जास्त असणार आहे. आणि आपलं बेस्ट उत्तर कुठले असणार आहे, बी, 7 ते 10 दिवसानंतर, डेज आफ्टर द फर्स्ट डे ऑफ द मेन्स, ही आपलं दुसरी उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला अजून काय स्लाइड आहे का आपल्याकडे एक, चला स्लाइड मध्ये काय म्हणते बघा, BSc इम्पॉर्टंट हे झालं. डेफिनेशन काय, एक्झामिनेशन ऑफ द वन्स ओन ब्रेस्ट टू डिटेक्ट द एनी अबनॉर्मॅलिटीज, आणि 7 दिवस आफ्टर पिरियड नंतर हे एकदम बेस्ट असणार आहे. ओके, अबव 20 years पेक्षा जास्त ज्यांनी सगळ्यांना करायचं आहे प्रत्येक महिन्याला. आणि बेस्ट टाइम आहे पोस्ट मेन्स्ट्रुअल सम डेज ईच मंथ. ओके, इन केस ऑफ समजा पोस्ट मेन्स्ट्रुअल यावेळी किती आपलं किती एव्हरेज घेते 45 नंतर किंवा 50 पर्यंत आपल्याला काय मॅक्झिमम फिमेलमध्ये मेनोपॉज होणार आहे, म्हणजे काय मेन्स्ट्रुअल सायकल अपनॉर्मल म्हणजे बंद होणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं आहे, फिक्स डेट म्हणजे काय फिक्स करायचं आहे. आता समजा महिन्याचा प्रत्येक 1 तारखेला असं फिक्स करायचं आहे, म्हणजे त्यांना सायकल येणार नाही, कसं करणार. ओके, ज्यावेळी हे यूज करू शकता, हे पण इम्पॉर्टंट लक्ष ठेवा. आणि हे काय पोझिशन स्टँडिंग लाईंग डाऊन झालं, इन्स्पेक्शन आणि पाल्पेशन आपण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय कुठे कुठे ब्रेस्ट टिश्यूमध्ये, आर्मपिटमध्ये आणि क्रायगुड टू लोअर ब्रेस्टमध्ये असं पद्धतीने चेकिंग करणार आहे. आणि वॉर्निंग सेन्स काय काय भेटणार आहे, लंप ऑर थिकिंग आणि निप्पल डिस्चार्ज होऊ शकतं, स्किन डिपलिंग आणि निप्पल डिटेक्शन असं आलं तर आपल्याला काय रेफर करायचं सब सेंटर PHCला वगैरे. ओके, ते झालं. आणि बेनिफिट काय, अर्ली डिटेक्शन सेव्ह द लाईफ. ओके, जेवढा लवकर आपण डिटेक्शन करतो तेवढी आपलं जीव वाचू शकतो. ही कॅन्सर आहे बरं का, ब्रेस्ट कॅन्सर खूप मोस्ट कॉमन चालले आता. हे झालं लिमिटेशन. BSc इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर द मेडिकल चेकअप. ही मेडिकल चेकअप नाही आहे बरं का, आता पुढे जाऊन तुम्हाला परत इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. ओके, आपलं उत्तर ऑलरेडी भेटले का आपल्याला. ओके, दुसरे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके, चला आता नेक्स्ट काय, अ नर्स इज अ मॉनिटरिंग द, हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे MCQ कॉमेंटमध्ये बरं का. बघा काय म्हणते, नर्स इज अ मॉनिटरिंग द पेशंट हु इज द अब्यूज अल्कोहol. पेशंट काय अब्यूज अल्कोहल फॉर द साइन्स ऑफ अल्कोहल विड्रॉल. अल्कोहल विड्रॉल आले त्याला, which of the following would alert the nurse to the potential of the delirium tremors. बघा delirium tremors बद्दल विचारते, हायपरटेन्शन चेंजेस इन द delirium tremors मध्ये आता काय होतंय, म्हणजे काय साइन ऑफ अल्कोहल विड्रॉल आहे, which of the following would alert the nurse to potential of the delirium tremors. delirium tremors मध्ये बघा काय काय म्हटलेलं, हायपरटेन्शन, चेंज इन द लेवल ऑफ कॉन्शियसनेस अँड हेल्युसिनेशन, आणि बघा इथे हायपर दिले तर हायपो दिले, कन्फ्युजन करू शकतो तुम्हाला. अटॅक्झिया आणि वॉमिटिंग आणि स्टूपर, ॲजिटेशन आणि मस्क्युलर रिजिडिटी, आणि परत इथं हायपोटेन्शन दिलेलं आहे. आणि हे काय कॅरोज अँड ट्रिमर्स अँड ॲजिटेशन. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की कुठली आपलं सायकॅट्रिक मधलं क्वेश्चन आहे. ओके, चला तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि ज्यांच्यासाठी कुठली आपल्या सर्व एक्झामसाठी त्रिशूल सिरीज आणि ब्रह्मास्त्र सिरीज दोन्ही कंटिन्यू चालूच आहे. ओके, थोडी गॅप आहे पण चालूच असणार आहे. ओके, हे तुम्हाला बघायचं आहे, त्याच्यासोबत ही टार्गेट सीएच तर कंटिन्यू चालूच आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे. कॉमेंटमध्ये काही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि शेअर करायचे जे तुमच्या मित्रमैत्रिणी नर्सिंग रिलेटेड आहे त्यांना, BS नर्सिंग असो, JNM स्टुडंट सगळ्यांना आपली चॅनलचे लिंक पाठवायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि काही क्वेरी असेल तर 100% विचारा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. ओके, चला मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तेपर्यंत काय करायचं, स्टडी करत राहायचं आहे. DMA वॅकन्सी कधी पण येऊ शकते बरं का. धन्यवाद, आपण नेक्स्ट भेटूया.